यशोधा निशी जेगे घुमायची कमोलिनी काचा घुमे उठे घेनो एले हे काना निशी जेगे घुमायची कमोलिनी काचा घुमे उठे घेनो काचा घुमे उठे घेनो एले हे काना निशी जेगे घुमायची कमोलिनी गीतामध्ये गुरुतत्व, देहतत्व आणि राधातत्व ही 3 तत्व मानली जातात. तर देहतत्व म्हणजे आत्मभान आणि शरीर विसरून जसं आपल्याला म्हटलं तसं ईश्वर चरणी मग्न होणं. त्यानंतर गुरुतत्व म्हणजे गुरु सांगेल त्याप्रमाणेच वागणं किंवा गुरुच्या मताप्रमाणे राहणं, गुरुच्या चरणी लीन राहणं, हे दुसरं तत्व. तर त्या गुरुतत्वाच्या आधारे मला पार्वतीने असं सांगितलं की अजून तुझी सुरुवात आहे, तर सुरुवातीला फक्त 2 थेंब दारू जरी घेतलीस या हरिभक्तीची. बाऊल साहित्यामध्ये हे असे शब्द वापरण्याची फार आवड आहे. म्हणजे दारू म्हटलं की पटकन आपलं लक्ष जातं की 2 थेंब दारू घे असं का सांगतात. ती दारू तशी दारू नव्हे, ही हरिभक्तीची दारू आहे. आपल्याकडे आपल्या मराठी साहित्यामध्ये साखर नावाचं गोड गीत आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की घेऊन अनुभव सकाळ जनांना मोठं मोठं वाटावे, हरिनामाची गोड शर्करा अखंड चाटावी. त्याचप्रमाणे बाऊल असं म्हणतात की हे 2 थेंब हरिभक्तीची दारू पिऊन बघ, की एकदा तू प्यायलास की तुला दुसरं काही सुचणार नाही, तुला सतत त्या श्रीकृष्णाचीच आठवण राहील. आणि असा श्रीकृष्ण जो दीनदुबळ्यांचा आधार आहे, त्यांचा कैवारी आहे, आणि त्याचं स्मरण केल्यामुळे नकळत तूही तसाच होशील. तूही तितकाच प्रेमळ आणि कनवाळू, इतरांचा विचार करणारा, इतरांना त्रास न देणारा असा व्यक्ती बनशील, असं गुरुने सांगितलं. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सगळे जे फकीर साधू ज्यांनी सगळ्यांनी ही 2 थेंब फक्त चाकली दारू, त्यांच्यावर हा सगळा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आणि हा गीताचा रचयिता आहे रज्जब, हा सूफी परंपरेतला कवी आहे. काही बाऊल गीतांमध्ये आपल्याला उल्लेख सापडतो की कवी कोण आहे, काही गीतांमध्ये तो उल्लेख नाही मिळत. परंतु हे जे गीत आहे हे रज्जब या कवीने लिहिलेलं आहे. आणि तो रज्जब असं म्हणतो की मला ही दारूची नशा फार चढली हरिभक्तीची, त्यामुळे मी जे काही बोलतोय ते तुम्हाला आभूल ताभूल वाटेल, म्हणजे काहीतरी बरळतोय असं वाटेल. पण ज्याला त्यातलं मर्म कळतं त्याला त्यातला अर्थ नक्कीच गवसेल, ज्याला कळत नाही त्याला मी समजावू शकत नाही. तर अशी ही दारू 2 थेंब दारू चाकणं गरजेचं आहे. घे रे मित्रा माझ्या संगे हरिभक्तीचा घोट नशिला, घे रे मित्रा माझ्या संगे हरिभक्तीचा घोट नशिला, या व्यसनाची मौज अशी की सुधरत जाई भरकटलेला, सुधरत जाई भरकटलेला. मस्त कलंदर फकीर साधू 2 थेंबही पिऊन येथे, मस्त कलंदर फकीर साधू 2 थेंबही पिऊन येथे, विषय वासना पार विसरले नित्य तयांना ईश्वर भेटे.
विषय वासना पार विसरले, नित्य तयांना ईश्वर भेटे. सुरांतरी चढू लागता उपभोगाची साधी जत्रा. सुरांतरी चढू लागता उपभोगाची साधी जत्रा. मार्गावरल्या एका वळणी होते मुक्तिगामी यात्रा. मार्गावरल्या एका वळणी होते मुक्तिगामी यात्रा. रज्जब वेडा अशा नशेने घाली उत्कट गीत साकडे. रज्जब वेडा अशा नशेने घाली उत्कट गीत साकडे. म्हणे इतरा कसे कळावे, यातच आम्हा देव सापडे. यातच आम्हा देव सापडे. श्रवन्तो श्रवन्तो আল কুরআনে গবুরেল্লো আশিকানের ইশারা এই বেহেশতের সেই বেহেশতের সেই শ্রাবন্ত আল কুরআনে আশিকানে ইশারা এই খেয়ে বেহেশতের সেই ফকির দরবেশ অলি সাধু পান করে তার দুই এক বিন্দু পান করে তার দুই এক বিন্দু ফকির দরবেশ
ऑली साधू पान कोरिता दुयेक बिंदू জ্ঞান করে যেই দিনর বন্ধু জ্ঞান করে যেই দিনর বন্ধু ছাড়ে বিশ্ব বাসনা এই খেয়ে বেহেস্তের সেই চোখে সেই নেশা ঝুঁকে মুখে আবুল তাবুল বকে রজবে সেই নেশার ঝুঁকে মুখে আবুল তাবুল বকে ধ্যান করে যেই জ্ঞানী লোকে পাগল বলে অজ্ঞানীরা এই খেয়ে বেহেস্তের সেই সুরাবন্দ হুরা আল কুরানে খবর এলো আশিকানে इशारा श्रीकृष्णाचं प्रेम हे राधेसाठी एका मौल्यवान खजिन्याप्रमाणे आहे आणि सखी राधेला असं म्हणते की तुझं हे प्रेम जे आहे ते मनात जपून ठेव, जगाला ते कळू देऊ नको. त्यातली आत्मीयता, त्यातली उत्कटता ही जगाला कळणार नाही. आणि राधेचा उद्देश राधेचा असा आहे, बाऊल परंपरेतली जी राधा चित्रित केली गेली त्या राधेचं असं म्हणणं आहे की श्रीकृष्ण मला मिळावा, भेटावा ही माझी आसक्तीच नाही आहे. त्याच्यासाठी सतत झुरत राहणं आणि त्याची वाट पाहणं किंवा त्याच्यासाठी आसुसलेलं राहणं हेच माझ्या जीविताचं साध्य आहे. त्यामुळे हे जे माझं प्रेम आहे ते खरंच जगाला कळलं नाही. त्यामुळे ते जपून ठेवलेलं आहे, मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेलं आहे. आणि शब्द वापरताना असे वापरले की घराच्या कोपऱ्यात ठेव. घराच्या कोनाड्यात आपण एखादी वस्तू जशी सांभाळून जपून जतन करून ठेवतो तसे हे तुझ्या मनाच्या कोपऱ्यात हे प्रेम जपून ठेव. कुणाला ते कळू देऊ नको, कुणाला ते कळता कामा नये. तुला घरातल्या वावरामध्ये, तुझ्या कामामध्ये तुला सतत त्याची आठवण येणार आहे. आकाशात काळे ढग आले की घनश्याम आठवेल आणि तो आठवला म्हणून भरून येईल, ऊर भरून येईल, डोळ्यातनं पाणी येईल. त्यावेळेला चटकन असं सांग की हा धूर घरात पटकन ओलं लाकूड घाल चुलीत आणि सांग की तो चुलीचा धूर आहे, बाकी विशेष काही नाही. आणि त्यानंतर पुढे असं सांगितलं गेलं आहे की हा संसाररूपी सागर आहे, याच्यामध्ये तू आहेस, तू ह्याच्यामध्ये विहार करतेस, परंतु ह्याच्यामध्ये असली जरी तरी तुझे कपडे ओले होता नाही का. म्हणजेच तुझं लक्ष सगळं ईश्वर चिंतनाकडेच असू दे. तो हरीच तुझा खरा ध्येय तुझं ते आहे खरं. तर तू पाण्यात पोहून आलीस तरी तुझे वस्त्र मात्र कोरडीच राहायला हवं.
आणि ह्याच कडव्याचा एक अजून एक अर्थ मला शिकवला गेला, तो असा की हा कृष्ण हा एक सरोवर आहे. ही कृष्णाची भक्ती, ही कृष्णाची प्रीती हा एक सरोवर आहे. तर तू त्या सरोवरात विहार कर, परंतु त्या सरोवरातून तू विहार करून आल्यानंतर इतरांना हे कळता कामा नये की तू तिथे जाऊन आलीस, म्हणून तुझी वस्त्र भिजलेली दिसता कामा नये. मनात फुलू दे अवघे गोकुळ, ठेव उराशी जपून प्रीती. मनात फुलू दे अवघे गोकुळ, गिरिधारीशी बोल मुक्याने मनीच वाजो पावा मंजुळ. गिरिधारीशी बोल मुक्याने मनीच वाजो पावा मंजुळ. तुझ्या अंतरी श्याम नांदतो म्हणून श्यामल दिसशी देही. तुझ्या अंतरी श्याम नांदतो म्हणून श्यामल दिसशी देही. कुणान समजो गुपित तुझे हे, कुणी न लावो नजर जराही. कुणान समजो गुपित तुझे हे, कुणी न लावो नजर जराही. मेघ काजळी नभी दाटता नेत्र वाहते स्मरतील कान्हा. मेघ काजळी नभी दाटता नेत्र वाहते स्मरतील कान्हा. सांग जगाला, सांग जगाला धूर चुलीचा लागून डोळा फुटला पान्हा. सांग जगाला धूर चुलीचा लागून डोळा फुटला पान्हा. कसे साधशील सांग मला गे ओघ सावळ्याच्या प्रेमाचा. कसे साधशील सांग मला गे ओघ सावळ्याच्या प्रेमाचा. कण कण भिजवत जाता नाही